नमस्कार मित्रांनो, टू वेज या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खाऊ गल्लीचे काही मसालेदार आणि चटपटीत पदार्थ. चला तर पाहू. खाऊ गल्ली म्हणजे फूडी लोकांसाठी स्वर्गच. या ठिकाणी तुम्हाला जे काही पाहिजे ते खाण्यासाठी खूप सारे पदार्थ भेटून जातात आणि इथे वेगवेगळे पदार्थ आणि जे घरगुती जेवणाचे पदार्थ सुद्धा इथं भेटून जातील. ज्यांना कंटाळा आलाय नुसता फास्ट फूड वगैरे खाण्याचा, इथं थाळीसुद्धा आहे. आणि इथं नॉनव्हेज, व्हेज इथे काही भेदभाव नाही आहे. तुम्हाला व्हेज तर व्हेज, नॉनव्हेज तर नॉनव्हेज सगळं काही भेटून जाईल इथे. या ठिकाणी वडापाव किंवा अनेक असे पदार्थ भेटून जातील जे तुम्हाला खूप मनापासून आवडतात आणि जे आता ज्यांना क्रेविंग होतात की काही ना काहीतरी नवीन खायचं, काही ना काहीतरी असं नवीन ट्राय करायचं, त्यांनी खाऊ गल्ली बघणं किंवा खाऊ गल्लीत जाऊन आवडते पदार्थ खाऊन घेणं हे खूप आनंद देणारं किंवा चांगलं वाटणारं आहे. आणि यापुढे मी काही नावं सांगतोय खाण्याचे. या ठिकाणी तुम्हाला दिसूनच येत असेल की खूप सारे पदार्थ आहेत या इथे भेटून जातील तुम्हाला. पिझ्झा, फ्रँकी, नूडल्स किंवा सँडविच वगैरे किंवा मोसंबी ज्यूस वगैरे हे सगळं भेटून जाईल तुम्हाला या ठिकाणी. त्यानंतर आम्ही ठरवलं की खाल्ल्यानंतर अशी बाहेर जागा फिरायला जायची, तर आम्ही तिथं जवळच मरीन ड्राईव्ह होता त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो होतो. आत्ता आम्ही इथं आलेलो आहोत मरीन ड्राईव्हपाशी. तुम्ही लुकआउट केलेच असणार, तरी पण इथं तुम्हाला जर संध्याकाळी येत असेल तर खूप छान आहे. आता जर दुपारी आला तर वातावरण जरा उष्ण आहे, उन्हाळा चालू आहे त्यामुळे. तर तुम्ही लोकांनी संध्याकाळीच गेलं पाहिजे मरीन ड्राईव्हला, कारण तिथं आता उष्णता जास्त असते आणि तुम्हाला खूप साऱ्या व्यक्तींशी बोलायला भेटतं आणि ते व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी तिथं चालूच असते. यूट्यूबचे व्हिडिओ काही तिथंच लोक बनवतात. लाइटनिंग बेस्ट असते त्यामुळे ही जागा सुंदर आहे, त्यामुळे किंवा या या इथल्या भावना चांगल्या वाटतात, त्यामुळे ही सुंदरता पाहिल्यानंतर मनाला आनंद भेटतो. तुम्हाला असेच व्हिडिओ कॉमेंट जर पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला.